आषाढी एकादशीला पद्मपुराणात सांगितलेल्या ह्या 5 गोष्टी आवर्जून कराव्यात. आणि आषाढी एकादशीला काय करावे आणि काय नाही. देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू पंचांगानुसार 4 महिने झोपतात अशी श्रद्धा आहे. भगवान विष्णू आपल्या चतुर्भुज रूपात ह्यावेळी निद्रावस्थेत जातात आणि वामनाच्या रूपात बळीराजाला दिलेल्या वरदानानुसार पाताळ लोकात निवास करतात. पद्मपुराणात असे सांगितले आहे की जेव्हा भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जातात त्या दिवशी म्हणजेच देवशयनी एकादशीच्या दिवशी मनुष्याने भगवान विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी 5 गोष्टी केल्या पाहिजेत. यावेळी देवशयनी एकादशी 25 जुलै रोजी साजरी केली जात आहे. या दिवशी तुम्ही पद्मपुराणात सांगितलेल्या ह्या 5 उपाय अवश्य करून पहा. देवासाठी झोपण्याची व्यवस्था करा. पद्मपुराणानुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी व्रत करून मनुष्याने दोन्ही वेळी भगवान विष्णूची पूजा करावी. संध्याकाळी भगवान विष्णूच्या मूर्तीची स्थापना करून भगवान विष्णूंना दूध, दही, तूप, मध आणि गंगाजलाने स्नान घालावे. यानंतर त्यांना मऊ पलंगावर झोपवावे. त्यांच्यासाठी मऊ पलंग, गादी, उशी, मच्छरदाणी यांची सुंदर अशी व्यवस्था करावी. डोक्यावर तुळशीचे पानही ठेवावे. अशा देवांच्या पलंगाची व्यवस्था करणाऱ्या भक्तांवर देव खूप प्रसन्न होतात असे सांगितले जाते. विष्णू सहस्रनामाचे वाचन आणि हवन करा. देवशयनी एकादशीच्या दिवशी पूजा दरम्यान हवन आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ अवश्य करावा. पद्मपुराणानुसार विष्णू सहस्रनामाचा पाठ करणाऱ्या व्यक्तीला भगवान पापांपासून मुक्त करतात. शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवावा आणि सहस्रनाम अर्थात भगवान विष्णूंच्या 1000 नामांचा जप करताना तूप आणि काळ्या तिळाने हवन करावे. याद्वारे भगवंत तुम्हाला मागील जन्मी जाणून-बुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्त करतात असे सांगितले जाते. रात्री जागरण आणि भजन कीर्तन करावे. तर पद्मपुराणानुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रामध्ये जातात. अशा स्थितीत रात्री जागृत राहून भजन कीर्तन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. या दिवशी उपवास करणाऱ्यांनी रात्री जागरण करण्याचा प्रयत्न करावा. चातुर्मासात पलंगावर झोपू नका. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून चातुर्मासाचा संकल्प करावा. पद्मपुराणात असे सांगितले आहे की चातुर्मास व्रताचा संकल्प करा आणि एक वेळेस भोजन करा. तसेच देवशयनी एकादशीपासून देवप्रबोधिनी एकादशीपर्यंत जमिनीवर झोपावे. कारण ह्यावेळी भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. ह्याशिवाय चातुर्मासात केळीच्या पानावर जेवण घ्यावे आणि ब्रह्मचर्य पाळावे. जे विष्णू भक्त आषाढी एकादशीला ह्या पद्धतीने उपवास करतात त्यांना देव मोक्ष देतो. तर अन्नदान करा. तर पद्मपुराणानुसार एकादशी तिथीला केलेले दान माणसाला अनेक जन्माचे फळ देते. म्हणूनच देवशयनी एकादशीच्या दिवशी व्यक्तीने अन्न आणि पलंग दान करावे. ह्या दिवशी दान केल्याने तुम्हाला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल. यासोबतच माणसाच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. हा काळ अत्यंत पावन असला तरी ह्या काळात शुभकार्याचे मुहूर्त नसतात. तर ह्या 4 महिन्याच्या काळात देवाची अधिकाधिक भक्ती करावी असेही सांगितले जाते. त्यामुळे ह्या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर जाणून घेऊया. याची माहिती करून घेणे फार गरजेचे असते. तर काय करावे आणि काय करू नये. व्रत पाळावे. ह्या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूची प्रार्थना करतात. तुळशीपत्र. भगवान विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असे मानलं जातं. त्यामुळे ह्या दिवशी न विसरता भगवंताला तुळशीपत्र अर्पण करावे. त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. अन्न. ह्या दिवशी जे उपवास करत नाहीत त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये. मसालेदार मांस, मासे, अंडे,
कांदा लसूण खाऊ नये, यामुळे नकारात्मकता येते. दान: या दिवशी उपवास असो व नसो, पण पैसे, वस्त्र, अन्न आणि पाणी यांचे दान करायला हवे. हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते. ब्रह्मचर्य पालन: तर ह्या दिवशी ब्रह्मचर्य पालन करायला हवे. भाविकांनी मनावर शरीरावर ताबा मिळवायला पाहिजे. संपूर्ण दिवस मंत्रजपात घालवावे. तांदूळ खाऊ नये: तर ह्या दिवशी भात किंवा तांदूळाचे पदार्थ खाऊ नयेत, कारण एकादशीला भात खाणे वर्ज्य असते. तसेच आहाराविषयक नियम: अन्नत्याग: एकादशीला तांदूळ, गहू, डाळी आणि कोणत्याही प्रकारचे धान्य खाणे वर्ज्य मानले जाते. सात्विक फराहार: उपवासासाठी साबुदाणा, भगर, बटाटे, शेंगदाणे, फळे आणि दुधाचा वापर करावा. कांदा लसूण वर्ज्य: आहारात कांदा, लसूण किंवा तामसिक पदार्थांचा वापर करू नये. आचरण आणि पूजा: तर नियम: नामस्मरण: संपूर्ण दिवस विठ्ठल नामाचा गजर, हरिपाठ किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. तुळशीचे महत्त्व: भगवान विष्णू आणि विठ्ठलाच्या पूजेत तुळशीपत्र अर्पण करणे अनिवार्य मानले जाते. ब्रह्मचर्य: शारीरिक आणि मानसिक पातळीवर ब्रह्मचर्याचे पालन करावे. काय टाळावे? तर आषाढी एकादशीला कोणाचाही अपमान करणे, खोटे बोलणे किंवा वाईट विचार मनात आणणे टाळावे. या दिवशी झाडाची पाने किंवा फुले तोडण्यास मनाई आहेत. जय श्रीहरी, जय विठ्ठल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.